जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। उमापति महादेव की जय। ज्या वेळेला नारद मुनी तपश्चर्या करतात, देवर्षी नारदांच्या मनामध्ये एक विचार आला, अखंड भगवंताचं नामचिंतन तर मुखामध्ये आहेच, नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 नारायण। अखंड नारद मुनींच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे, अखंड भ्रमंती चालू आहे। भ्रमंती का चालू याच्या पाठीमागे एक शास्त्र आहे। एका वेळेला नारद मुनींनी विचार केला की मुखामध्ये अखंड भगवंताचं भजन आहे, पण याच नामचिंतनाला जर तपश्चर्याची जोड असेल तर अधिक चांगलं होईल, म्हणून नारद मुनींनी तपश्चर्या करण्याचं ठरवलं। तपाचरणासाठी बसलेले आहेत, तप करण्यासाठी बसले। नारद मुनींची तप चालू असताना ज्या वेळेला इंद्रदेवाच्या मनात विचार आला की आपलं इंद्रपद तर जाणार नाही, आणि सध्या माणसाचं पद जाण्याची भीती लागलेली आहे। इंद्रदेवाने विचार केला की माझं पद तर जाणार नाही, मग नारद मुनींची तपश्चर्या भंग करण्यासाठी कामदेवाला पाठवलं, कित्येक अप्सरांना पाठवलं। कामदेवाला पाठवून नारदांची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला, पण समाधी मात्र भंग होत नाही। अप्सरांना पाठवलं, अप्सरा नाचतायत पण तरी सुद्धा समाधी भंग होत नाहीत। ज्या वेळेला कामदेव निघून गेले, कोणताच परिणाम कसलाही नारदांच्या वरती होत नाही। अप्सरा निघून गेल्या आणि शेवटी त्या ठिकाणी नारद मुनींना ज्यावेळी समाधीतून स्वतः बाहेर आले, समाधीमधून बाहेर आल्यावर आजूबाजूला पाहिलं तर झाडे वेली फळे काहीतरी अस्तव्यस्त झालेले होते की या ठिकाणी खरोखर कामदेवांनी प्रयोग केला आहे असं काहीतरी दिसू लागलं। त्यावेळेला सर्व देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला आणि नारद मुनींना सांगितलं, तुम्ही कामावरती विजय मिळवला। कामदेवांनी समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा समाधी भंग झाली नाही। मग नारदांना अहंकार झाला की मी काम जिंकला, मी काम जिंकला, मी काम जिंकला। नारद मुनी दर वेळेला भगवान भोलेनाथांकडे आले की महादेवाला म्हणायचे, भगवान दर्शन द्या, पण नारदांना अहंकार झाला आणि नारद मुनी आले, उमापती महादेवाला म्हणतात, देवा आता दर्शन घ्या, मी काम जिंकला। भगवंताच्या लक्षात आलं खूप मोठा अहंकार नारद मुनींना झालाय, नारदाला झालाय। नारदजींना महादेव सांगतात, नारदा मला सांगितलं तर सांगितलं, पण विष्णूला सांगू नको। भगवान विष्णूला सांगू नको म्हटल्यावर नारद मुनींच्या लक्षात दुसरा विचार की माझं मोठेपण सहन होईना महादेवाला, माझा मोठेपणा सहन होईना, मी कामावरती विजय मिळवला हे महादेवाला सहन होईना। ज्या वेळेला विचार केला नारद मुनी निघून गेले। पार्वती मातेने विचारलं, स्वामी तुम्ही तर म्हणता नारद मुनी, नारदजी माझा पुत्र आहे, मग बालकाला अहंकार झाल्याच्या नंतर तुमचं कर्तव्य आहे योग्य वेळेत सावध करणं। पार्वती मातेला हसून उत्तर दिलं। भोलेनाथ म्हणतात, अगं पार्वती, एखाद्या व्यक्तीला जर आजार झाला, आजार होऊन खरोखर 1-2 दिवस झाले असतील तर त्याच्यावर विलाज होतो। रोग जर थोडा असेल तर, आती जर रोग वाढला तर डायरेक्ट ऑपरेशन करावं लागतं, नाही तर जीव निघून जातो। याला असा रोग झालाय आता, ते ऑपरेशन करायच्याही मिळत नाही, आपण त्याला गोळ्या औषधही देऊ शकत नाही। का? जो अहंकाराचा फोड आलेला आहे नारदांना, तो अहंकाराचा फोड फुटेपर्यंत वाट पाहावी लागेल। भगवंताला अहंकार, ज्याला अहंकार झाला देव त्याला कधीच स्वीकार करत नाही। एका वेळेला भगवान परमात्मा भगवान गोपाल कृष्ण गोपिकांच्या सोबत ज्या वेळेला रास क्रीडा करत होते, गोपिकाला अहंकार झाला
गवळणींनी विचार केला, भगवान परमात्मा आमच्या सोबत नाचतायत, आमच्या सोबत रास क्रीडा करतात। देवाने सगळ्याला सोडलं, राधेला खांद्यावर घेतलं, निघाले। जाता राधेला सुद्धा अहंकार झाला, सगळ्याला टाकलं मलाच घेऊन चालले, सगळ्याला सोडलं मलाच घेऊन निघाले। खांद्यावरती होती, भगवंताच्या लक्षात आलंय राधेला सुद्धा अहंकार झालाय। जगाच्या मालकानं भगवान परमात्माने एका मिनिटात खांद्यावरून खाली टाकून दिली आणि अदृश्य झाले। ज्या वेळेला लक्षात आलं गवळणींच्या, राधा राणीच्या, मग भगवान परमात्माची विनंती करतात, कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी कान्हया रे कान्हया रे कान्हया दे भेटी एक वेळा। मग भगवान परमात्मा ज्या वेळेला व्याकुळ झाले, आर्त हाक मारली, भगवान परमात्मा त्यांची व्याकुळता पाहून धावत आले, मग रासक्रीडा पूर्ण केली। जगाचा मालक काही सहन करेल, पण अहंकाराचा फोड भगवंताला सहन होत नाही। नारदजींना अहंकाराचा फोड आलेला। ज्या माणसाला अहंकार असेल त्या माणसाच्या जवळ कोणी जाऊन बसणार नाही, त्याला कोणी विचारतही नाही। लोकांना माहिती जास्त अहंकारानं मोठेपणा जास्त सांगतं, जास्त अहंकार आहे। मान्य तुमचे मुलं नोकरीला आहे, तुमच्याकडे जास्त शेती आहे, तुमच्याकडे गाडी आहे, तुमच्याकडे बंगला आहे, मग गोरगरिबांच्या समोर ते अहंकारानं सांगणार। भगवान परमात्माच्या लक्षात आला आता अहंकाराचा फोड आलाय, मग काही ना काहीतरी खड्डा पडणार, परत त्याच्यामध्ये 10 लाख 5 लाख 2 लाखाला जातो। नारद मुनींना अहंकार झाला होता, तो अहंकाराचा फोड नष्ट करण्यासाठी भगवान विष्णूकडे जाऊ नका म्हणून सांगितलं, पण तरी नारद मुनींनी ऐकलं नाही। नारदांना वाटलं महादेवाला माझं मोठेपणा सहन होईना। भगवान विष्णूकडे आले आणि भगवान विष्णूला सांगितलं, देवा दर्शन घ्या, कामावर विजय मिळवलाय, कामावर विजय मिळवलाय। नारद मुनींच्या लक्षात आलं, भगवान विष्णू विचार करतात की नारदाचा झालेला मोह नष्ट करावा लागेल, झालेला अहंकार नष्ट करावा लागेल। हा अहंकार नष्ट करण्यासाठी भगवान परमात्मानं, भगवान विष्णूने एक मायावी नगरी तयार केली। मायावी नगरी तयार केली, तिथे राजकुमारी म्हणून जी सुंदरी आहे, शीलनिधी नावाची, खूप सुंदर आहे, देखणी आहे, त्रैलोक्यामध्ये तिच्यासारखी सुंदर कोणी नाही। मायावी नगरी तयार केली, सर्व देव देवतांना सांगितलं जो कोणी त्रैलोक्यामध्ये सुंदर असेल त्याच्याच गळ्यामध्ये वरमाला टाकणार। नारद मुनी तिथून निघाले, जाताना एक देवतांना विचारलं काय चाललंय, म्हणे सभा आहे, राजाची राजकुमारी खूप सुंदर, त्रैलोक्यामध्ये तिच्यासारखी सुंदर कोणी नाही, पण त्रैलोक्यात जो सुंदर त्याच देवाशी त्याच पुरुषासोबत ती लग्न करणार, त्याच्याच गळ्यात वरमाला टाकणार। नारद मुनींनी पाहिलं, ती मुलगी पाहिली, ती सुंदरी पाहिली, आणि विचार केला अगोदर जर दिसली असती तर कालच्या पेपरला कशाला बातमी दिली असती की मी कामावर विजय मिळवला। नारद मुनींनी विचार केला,
तिथून परत फिरले आणि भगवंताकडे गेले. भगवंताचं तप चालू केलं. उमापती महादेवाला प्रसन्न करून घेतलं. महादेव म्हणतात बोला काय पाहिजे. भगवान परमात्माला मागितलं. नारद मुनी म्हणतात देवा मला सुंदर रूप पाहिजे, की जे रूप धारण केल्याच्या नंतर माझं हित होईल, जे रूप धारण केल्याच्या नंतर माझं कल्याण होईल. भगवान परमात्मानं नारद मुनींचं हित आणि कल्याण आहे कशामध्ये पाहिलं. तथास्तु म्हटले, सुंदर म्हटले, पण बंदराचं रूप दिलं. हातापायाकडे पाहिलं, एवढे सुंदर, एवढे गोरे पान, त्रैलोक्यात त्यांच्यासारखं कोणी नाही. त्यांनी चेहरा पाहिलाच नाही. त्या सभेमध्ये आले. राजसिंहासनावरती सर्व देव देवता बसलेली आहेत. लाईनीची लाईनी लागल्यात. ती सुंदरी ज्या वेळेला वरमाला घेऊन आली आहे, पहिल्याच क्रमांकाला नारद मुनींना वाटलं माझ्यापेक्षा त्रैलोक्यात कोणी सुंदर नाही. बंदराचं रूप धारण करून बसलेला नारद मुनी ज्या वेळेला दिसले, त्या सुंदरीने ती पूर्ण लाईन सोडली आणि दुसऱ्या लाईनीमध्ये गेली. पूर्ण लाईन सोडून दिली. नारद मुनी म्हणतात या मुलीला रूपाची पारख आहे का? इथे बसलेल्यांपैकी माझ्यापेक्षा सुंदर कोणी नाही. नुसते हातापायाकडे पाहिजे. माझ्यासारखा गोरा कोणी नाही. मी सुंदर, सगळ्यात सुंदर. एवढा देखणाय माझ्यासारखा त्रैलोक्यात कोणी सुंदर नाही. पूर्ण लाईन सोडली. सगळ्यात शेवटी भगवान विष्णू देवताचं रूप धारण करून बसलेले. तीच सुंदरी गेली. मोहिनी रूप धारण केलं, वरमाला भगवान विष्णूच्या गळ्यात टाकली. भगवान विष्णूच्या गळ्यात टाकली. इकडे नारद मुनीला ज्या वेळेला राग आला, नारद मुनी सांगतात या मुलीला, या राजकुमारीला रूपाची पारख आहे का? इथे बसलेल्यांपैकी माझ्यापेक्षा सुंदर इथे कोणी नाही. त्रैलोक्यामध्ये सगळ्यात सुंदर मी, माझ्यापेक्षा सुंदर कोणी नाही. आणि खुशाल म्हणे वरमाला तिकडे देवाच्या गळ्यात टाकली. म्हणे हिला रूपाची पारख. जवळच काही देवता होते. देवता म्हटले तिला रूपाची पारख नाही, पण तुम्ही तुमचं तोंड आरशात पाहिलं, मला आरसा पाहायला सांगता, राक्षस व्हाल. श्राप दिला. नारद मुनी रागानं निघून गेले. लांब 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 दूर जावेला अरण्यामध्ये गेले. आणि अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर नारद मुनींनी पाहिलं पाण्याचं ठिकाण, पात्राचं ठिकाण दिसलं. आणि त्या पाण्यामध्ये नारद मुनींना स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हटले बाप रे, हातपाय एवढे गोरे आहेत. हातापायाकडे पाहून असं वाटलं की चेहरा त्याच्यापेक्षा गोरा सुंदर असेल. मी एवढा सुंदर आहे. एवढा याच्यामध्ये गुरफटून गेलो की माझ्या चेहऱ्याकडे पाहण्याचं लक्ष नाही राहिलं. बंदराचं रूप दिलंय याच्यामुळे तर सर्व देवता माझ्याकडे पाहून हसत होते. याच्यामुळे तर ती राजकुमारी पूर्ण लाईन सोडून दुसऱ्या लाईनीमध्ये निघून गेली. नारद मुनीला राग आला. भगवान विष्णू त्या मोहिनीला आणि लक्ष्मी मातेला रथामध्ये घेऊन निघाले. रथातून घेऊन जात असताना नारद मुनी दिसले. त्याच पानाच्या डोहाच्या बाजूला होते. भगवान विष्णू नारद मुनींच्या समोरून निघाले. एखाद्या माणसाचं भांडण झालेलं असेल, एखादी वस्तू हिरावून घेतली असेल आणि त्याच्या समोरून गेलं तर माणसाला राग अनावर होतो. भगवान परमात्मा तिथून रथामध्ये घेऊन ती सुंदरी आणि लक्ष्मी मातेला घेऊन निघाले. जात असताना नारद मुनींना पाहिलं, पण नारद मुनी शब्दही बोलत नाहीत, खाली मान घालून उभे आहेत. पण ज्या वेळेला भगवान विष्णूंनी नारद मुनींना सांगितलं, नारदा कुठे जायचे, पुढे एखाद्या गावाला जायचं असेल तर रथात बसा, सोडतो. नारद मुनींना राग अनावर झाला. नारद मुनी आज बोलू लागलेत. अखंड फक्त स्तुती मुखानं केली होती, पण आज म्हणतात दृष्ट आहेस तू, पापी आहेस तू देवा. देवा तू स्वार्थी आहेस. असं वाटलं नव्हतं की एवढा स्वार्थ तुझा असेल. आजपर्यंत कधीच एक मिनिट सुद्धा तुझं भजन मुखातून टळलं नाही. पण कधीतरी तुला काहीतरी मागितलं, मी हिताचं मागितलं, माझ्या कल्याणाचं मागितलं. एखादी गोष्ट मला प्राप्त करायची होती म्हणून तर तुला सुंदर रूप मागितलं देवा. पण तू दृष्ट आहेस, तू पापी आहेस, तू स्वार्थी आहेस. भगवान परमात्माच्या डोळ्यातून गळगळ अश्रू वाहू लागले. कधीच एखाद्याच्या मुखातून फक्त स्तुती ऐकत आलेत, कधीच रागात शब्द, दृष्ट विचार, वाईट विचार कधीच मुखातून ऐकलेले नव्हते. भगवान परमात्मा रडू लागले. नारद मुनींना अहंकार, राग अनावर झाला. नारदांनी श्राप दिला. देवा श्राप देतो मी, जी वस्तू माझ्यापासून, जी गोष्ट मला प्राप्त करायची होती हिरावून घेऊन गेलास. सुंदर रूप मागितलं तर बंदराचं दिलं, पण तुम्हाला सुद्धा
ज्या वेळेला तुम्ही प्रभू श्रीरामाचं रूप धारण कराल ना, त्यावेळेला सुद्धा एक राक्षस येईल तुमच्या पत्नीला, की जी तुम्ही एक वचनी एक पत्नी असाल, त्या पत्नीला चोरून घेऊन जाईल. आणि त्याच तुमच्या पत्नीचा शोध लावण्यासाठी जे मला बंदराचं रूप दिलंय, याच बंदराची सहाय्यता, याच बंदराची तुम्हाला साथ घ्यावी लागेल. त्याशिवाय तुमच्या पत्नीचा शोध लागणार नाही. मायावी नगरी अदृश्य झाली. नारद मुनींच्या लक्षात आले काहीतरी अघटित घडलंय. हात जोडले नारद मुनींनी, भगवान परमात्माच्या समोर नतमस्तक झाले, लोटांगण घातलं. नारद मुनी म्हणतात, भगवान काय घडलंय मला काही प्रकार समजलेला नाही. नारद मुनींचा अहंकार नष्ट करण्यासाठी भगवान परमात्मानं केलेली लीला आहे. भगवान विष्णूंनी मायावी नगरी तयार केली होती. नारदांचा अहंकार नष्ट झाला. यानंतर सुंदर अशी कथा येते. भगवान परमात्मा ज्या वेळेला नारद मुनींना सांगतात, अखंड मुखामध्ये नामचिंतन आहे, विनेचा झनकार केला की भगवान परमात्मा प्रगट होत आहेत. ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहेत नारद मुनी आणि दुसरे आहेत दक्ष महाराज. किती भोळा भक्त असेल तरी सुद्धा त्याच्यावरती कृपा करणारा भगवान परमात्मा आहे. फक्त अंतःकरणामध्ये भाव शुद्ध असला पाहिजे. उमापती महादेवाला मागावं, पण काय मागावं, कधी मागावं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. एका बाईनं महादेवाची भक्ती चालू केली. सकाळी उठल्यापासून रोज महादेवाची भक्ती करायची. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 1 दिवस महादेव प्रभू श्रीराम ज्या वेळेला उमापती महादेव त्याला प्रसन्न होत आहेत, तिला म्हटले, तुला काय मागायचं तरी माग. भगवान परमात्माला मागू लागली. देवाला मागत असताना भगवंताला मागितलं तिनं. देवानं सांगितलं, तुला देतो, पण तुला जे भेटल तुझ्यापेक्षा तुझ्या शेजारणीला डबल भेटल. तिनं अनुभव घेण्यासाठी पाहिलं. म्हणे, देवा गाडी पाहिजे. तिनं तिला दिलेली देवानं गाडी नाही पाहिली. शेजारणीकडे गेली अगोदर. तिच्या दारात किती गाड्या, 2 गाड्या पाहिल्या. तिचा विश्वास बसला की आपल्याला एक भेटलं की शेजारणीला डबल भेटतंय. ती नंतर बंगला मागितला, तिला 1, शेजारणीला 2. अनेक गोष्टी वस्तू मागून घेतल्या. शेवटच्या वेळेला भगवान उमापती महादेवाला तिनं मागितलं, देवा माझा 1 हात, 1 डोळा, 1 पाय, 1 कान सगळं गळून पडू द्या. म्हणजे शेजारणीच भगवंतानी खडाल दिशी कानाखाली दिली. स्वतःचं वाटोळं, दुसऱ्याचं वाटोळं. देवाला मागितलं पाहिजे, पण सात्विक इच्छा पाहिजे. दुसऱ्याचं वाटोळ व्हावं असं मागत असाल. महादेव भोळा आहे. एका माणसानं मागितलं, उमापती महादेव प्रसन्न झाले. म्हणे, माग तुला काय? तो म्हणे, देवा माझ्या आईला डोळे पाहिजेत, माझ्या पत्नीला सोनं पाहिजे आणि मला मुलगा पाहिजे. सगळ्या गोष्टी मागायच्यात. महादेव म्हटलं, एकच वस्तू भेटणार आहे. तो म्हटलं, मग नाही, घरी जाऊन विचारायला लागलं नेमकं काय मागू. महादेव गेले. महादेव सुद्धा पार्वती मातेला विचारतात. पार्वती मातेनं सांगितलं, म्हणे तुम्ही भोळे आहात, जग तुम्हाला फसवेल, एकच वस्तू द्या म्हणे. 3 गोष्टी मागितल्या तरी द्यायच्या नाही. दुसऱ्या दिवशी आले, त्यांना मागितलं, भगवान परमात्माला मागितलं, मेरी माता सोने के महल में देखे पोता. भगवंत म्हटले, तथास्तु. त्यांनी एकाच गोष्टीत मागितलं, मेरी माता सोने के महल में देखे पोता. भगवंत तथास्तु म्हटले. याला सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. भगवंत निघून गेले. पार्वती मातेला ज्या वेळेला सांगू लागले, 3 वस्तू मागत होता पण एकच दिली. पार्वती माता विचारतात, काय मागितलं नेमकं? म्हणजे त्यानं मागितलं, मेरी माता सोने के महल में देखे पोता. आणि असं मागितलं. तुम्ही काय म्हटले? मग म्हणे, मी म्हटलं तथास्तु. किती भोळेत म्हणे, यासाठीच तुम्हाला भोळा महादेव म्हणते. देवा अहो स्वामी म्हणे, त्याने एक नाही, त्याने 3 गोष्टी मागून घेतल्यात. मेरी माता सोने के महल में देखे पोता. आईला डोळे मागितले, पत्नीसाठी सोनंही मागितलं आणि त्या स्वतःसाठी मुलगाही मागितला. भगवान परमात्माला मागावं, पण काय मागावं हे समजलं पाहिजे. एक मुलगा होता 20-22 वर्षाचा. महादेवाच्या मंदिरात जायचा, हनुमंतरायला रोज पाणी घालायचं. हनुमानजीच्या मंदिरात गेला की रोज त्याची भक्ती चालू. एक दिवस हनुमानजी म्हणतात, बोल काय पाहिजे? म्हणे, काय नाही देवा, लग्न होईना.
एखादी बायको भेटली तर बरं होईल. हनुमानजी म्हणतात मीच बालब्रह्मचारी, मला कोणी दिली नाही म्हणून इथं आलोय म्हणे. मला कशाला मागतो, जा म्हणे माझ्या गुरुदेवांकडे. मग आला प्रभू श्रीरामाच्या मंदिरात. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू रामचंद्र म्हणतात मग तुला काय मागायचं? म्हटलं देवा लग्न झालं पाहिजे. भगवंत म्हटले तथास्तु. त्याचं लग्न झालं. जी बायको भेटली ती बायको होती 3.5 क्विंटलच्या पुढं आणि हा होता चपला सहित 35 किलो. लग्न झालं आणि ज्यावेळेला एक प्रथा आहे पहा, लग्न झाल्याच्या नंतर नवीन जोडी असेल तर जेजुरीला जातात आणि जेजुरीला गेल्याच्या नंतर 5 पायऱ्या तरी उचलून घ्यावं लागतंय. या दोघांना टेन्शन आलं म्हणे हिला कसं नाही उचलून नेमकं. पण पत्नी म्हणे टेन्शन घेऊ नका मालक, एक काम करू आपण जरा उलट करू म्हणे. लोक एक काम करा बायकोला उचलून येतात म्हणे, मी तुम्हाला उचलून वरती घेऊन. ज्या वेळेला निघाले खालनं गर्दीचा लोट आला. गर्दीच्या लोटा बरोबर बायको राहिली खाली, नवरा गेला वर. दोघांची ताटातूट झाली. सापडच ना, सगळीकडे पाहिली, लागलं रडायला, कुठंच भेटना. बायको सापडना. प्रभू रामचंद्राकडे आला, ज्याने दिली त्याच्याकडं. देवा का रे म्हणे